नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. मी सुहानी आणि आज आपण पाहणार आहोत 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 2 चॅप्टर 1 हेरिडिटी आणि इव्हॉल्युशन पूर्ण चॅप्टर. प्रत्येक शब्दाचं मीनिंग तुम्हाला कळणार आहे. पण ही सिरीज आपण तेव्हाच कंटिन्यू ठेवू जर तुम्हाला हे व्हिडिओज आवडत असतील तर. कारण याच्यामध्ये अॅनिमेशन वगैरे असं काही नसणार आहे. पण आय गॅरंटी यू की तुम्हाला प्रत्येक शब्दाचा अर्थ कळणार आहे. अगदी लाईन बाय लाईन आपण रीड करून समजून घेणार आहोत की याच्यामधल्या प्रत्येक शब्दाचं मीनिंग काय आहे. सो आय फील की टेक्स्टबुक मधली प्रत्येक लाईन समजणे इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण हा सिलेबस आपल्यासाठी डिझाईन केलाय. सो त्यातली प्रत्येक लाईन वाचणं. आय नो की तुम्ही वाचणार नाही कारण हे वाचताना खूप झोप येते. त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवणार आहे. फक्त वाचायचं नाही, आपल्याला समजून घ्यायचं आहे प्रत्येक शब्दाचा अर्थ. प्रत्येक ओळ समजून घ्यायची आहे जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रश्नाचं उत्तर आरामात लिहिता येईल. सो लेट अस स्टार्ट आणि कमेंट बॉक्समध्ये आफ्टर दिस व्हिडिओ नक्की सांगा की तुम्हाला ही सीरीज पुढे बघायची आहे की मी स्टॉप केली तरी पण चालेल. सो लेट अस स्टार्ट. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हेरिडिटी आणि इव्हॉल्युशन हे आपल्या चॅप्टरचं नाव आहे. याचं मीनिंग काय असतं? व्हॉट डू यू मीन बाय हेरिडिटी? हेरिडिटी म्हणजे काय? तर तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल की तुमची आई किंवा तुमचे वडील ज्याप्रमाणे दिसतात किंवा त्यांचं नाक, त्यांचे कान, त्यांचे डोळे ज्याप्रमाणे आहेत, त्याप्रमाणे तुम्ही दिसता असं म्हणतात. म्हणजे तुम्ही जर कधी अशा आजीबाईंना वगैरे भेटायला गेला असाल, म्हणजे मोस्टली ना असं गावाला गेलं की होतं, की त्या आजीबाई वगैरे तुम्हाला असं म्हणतात, की "बाई गं, तुझे डोळे तुझ्या आईसारखे आहेत, तुझं नाक तुझ्या वडिलांसारखं आहे." तर बेसिकली हे काय आहे? हे असं आहे, की त्यांच्याकडून ते नाकाचा जो काही आकार आहे, डोळ्यांचा जो काही आकार आहे, आपली स्माईल, आपला चेहरा, त्यांचा रंग हे आपल्याकडे आलंय. हे कसं आलं? तर दिस इज बिकॉज ऑफ हेरिडिटी. ह्याला आपण म्हणतो अनुवंशिकता, की आपल्या आई-वडिलांकडून इट्स नॉट ओन्ली अबाउट आई-वडील. त्यांच्या आई-वडिलांकडून पण आपल्याकडे येऊ शकतं. आपल्या मावशीकडून पण आपल्याकडे येऊ शकतं. आपल्या काकाकडून पण आपल्याकडे काही कॅरेक्टर्स येऊ शकतात. सो बेसिकली ब्लड रिलेशन्समध्ये हे सगळे कॅरेक्टर्स फिरत राहतात. ठीक आहे? सो मग हे जे कॅरेक्टर्स आपल्याकडे येतात, या प्रोसेसला आपण काय बोलतो? हेरिडिटी म्हणजेच काय? अनुवंशिकता. हे एक्झॅक्टली कसं होतं, कशामुळे होतं हे आपण पुढे बघूयात. पण थोडं कमाल इंटरेस्टिंग आहे ना, म्हणजे इट्स लाइक की आपण इझिली सांगू शकतो बघून, म्हणजे प्रत्येकासोबत नाही होत हे. पण इझिली आपण बघून काही लोकांचे ओळखू शकतो, की ही यांची मुलगी आहे किंवा हा यांचा मुलगा आहे. कारण ते थोड्याफार प्रमाणामध्ये का होईना सेम दिसतात. ॲट काहीतरी त्यांच्या चेहऱ्यामधलं सेम दिसतं. त्यांची बॉडी स्ट्रक्चर सेम असतं, कलर सेम असतो, काहीतरी सेम असतं. ठीक आहे? सो त्याला आपण काय बोलणार आहोत? हेरिडिटी. नेक्स्ट आपला शब्द आहे ते म्हणजे इव्हॉल्युशन. इव्हॉल्युशन म्हणजे काय? आपण बनलो माकडाचे माणूस. यालाच बोलतो आपण इव्हॉल्युशन. म्हणजे आता माकड जसं दिसतं, तसं दिसतो का आपण? नाही. आपण माकडापेक्षा वेगळे दिसतो. तर हे काय आहे? हेच आहे इव्हॉल्युशन. की भलेही आपण माकडापासून बनलो असलो, तरी पण आता आपण माकडांप्रमाणे नाही दिसत. म्हणजे आपल्यामध्ये काहीतरी चेंजेस झाले, काहीतरी बदल झाले. हे लगेच झाले का? काल आपण माकड होतो आणि आज आपण माणूस बनलो? नाही. हजारो, लाखो, करोडो वर्ष गेली याच्यामध्ये. म्हणजेच ग्रॅज्युअली स्लो चेंजेस जे होत आहेत आय मीन कुठल्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये, ग्रॅज्युअल स्लो चेंजेस कुठल्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मधले, त्याला आपण बोलतो की ते काय आहे? ते आहे इव्हॉल्युशन. ठीक आहे? सो कॅरेक्टर्स जे की पेरेंट्स कडून ऑफस्प्रिंग्स कडे म्हणजेच त्यांच्या चिल्ड्रन मध्ये ट्रान्सफर होत आहेत, त्याला आपण बोलतो हेरिडिटी. आणि ग्रॅज्युअल चेंजेस जे होतात ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम कुठल्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये, त्याला आपण बोलतो इव्हॉल्युशन. सो दोघं कनेक्टेड आहेत, बट तरी नाहीयेत. सेम सेम बट डिफरंट डिफरंट. आता लेट अस सी की यांच्यामध्ये काय सेम आहे आणि काय डिफरंट आहे. तर सगळ्यात पहिलाच क्वेश्चन असा विचारले, कारण ऑलरेडी याच्या आधी पण तुम्ही हेरिडिटी म्हणजे काय 9th मध्ये बघितलंय ना, ते छान असं स्क्वेअर वगैरे काढून आपण बघायचो की कुठले फॅक्टर्स मॅच होत आहेत. मग ते 2:1, 1:2 असं आपण लिहायचो. राइट? हे आठवतंय तुम्हाला? सो तुम्ही त्याच्यामध्ये एक्झॅक्टली हेरिडिटी म्हणजे काय हे थोडंफार तरी पाहिलेलं आहे. सो आता मला या क्वेश्चनचा आन्सर हवाय, की which component of the cellular nucleus of living organisms carries these hereditary characters? म्हणजे जेव्हा आपण म्हणतोय की त्यांच्याप्रमाणे आपलं नाक आहे आपल्या आई-वडिलांप्रमाणे, तेव्हा असं कुठलं सेल मधलं युनिट आहे की जे ते कॅरेक्टर कॅरी करायचं काम करतं? तर याचं उत्तर तुम्हाला मला द्यायचं आहे. तर याचं उत्तर बेसिकली आहे क्रोमोझोम्स. तुम्ही 9th मध्ये असताना असा एखादा जो ऑर्गन आहे, ऑर्गन म्हणतात ना, असा एखादा सेल न्यूक्लियस बघितला, सेल ऑर्गॅनल बघितला असेल, जो की न्यूक्लियस मध्ये असतो. दॅट इज कॉल्ड एज व्हॉट? क्रोमोझोम. सो बेसिकली हा जो क्रोमोझोम आहे ना, हे असं थ्रेडने बनलेलं असतं. ठीक आहे? आणि याच्या आतमध्ये ते कॅरेक्टर्स असतात सगळे जे आपल्याकडे येतात आपल्या आई-वडिलांकडून. कारण बेसिकली आई आणि वडिलांकडून जे काही क्रोमोझोम येईल ते आपल्यामध्ये येतं ना. सो काही कॅरेक्टर आईचे असतात, काही कॅरेक्टर वडिलांचे असतात आणि फायनली आपण तयार होतो. सो हे कसं काय होतं ते पुढच्या चॅप्टर्समध्ये आपण बघणार आहोत. पण आता इतकंच लक्षात ठेवायचं आहे, की क्रोमोझोम्स आणि क्रोमोझोमच्या आतमध्ये जे डी आहे, डी आतमध्ये जे जीन्स आहेत, तर ते आपले हे सगळे कॅरेक्टर्स कॅरी करायचं काम करतात.
नेक्स्ट आहे व्हॉट डू वी कॉल टू द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर्स फ्रॉम द पॅरेंट्स टू प्रोजेनी. प्रोजेनी म्हणजे नेक्स्ट जनरेशन किंवा चिल्ड्रन. याला आपण काय बोलतो? भाई हेरिडिटी बोलतो ना, आत्ताच सांगितलं. त्याला आपण काय बोलतो? हेरिडिटी. नेक्स्ट आहे विच आर द कंपोनंट्स द डीएनए मॉलिक्यूल. ओके, सो बेसिकली डीएनए तुम्ही शिकलेला आहात, डिऑक्झिरायबो न्यूक्लिक ऍसिड. ठीक आहे, हे तुम्हाला माहिती आहे. डीएनए माहिती आहे ना, हे असं असं असतं ना डीएनए. हे डीएनए माहिती आहे ना तुम्हाला, ओळखता का याला? सो बेसिकली हे जे डीएनए मॉलिक्यूल आहे याच्यामध्ये कुठले कुठले कंपोनंट्स असतात? सो बेसिकली डिऑक्झिरायबो न्यूक्लिक ऍसिड म्हणजे डिऑक्झिरायबोज शुगर असतं, न्यूक्लिक ऍसिड असतं याच्यामध्ये, नायट्रोजनस बेस असतं त्याच्यामध्ये. ठीक आहे, म्हणजे इतकं वरचेवर तुम्हाला असेल माहिती तरी पण चालेल, नसेल माहिती तरी पण चालेल, कारण आपण पुढच्या ह्याच्यामध्ये हे सगळं बघणार आहोत. ठीक आहे, सो हे सगळं डीएनए मध्ये असतं. आता हेरिडिटी आणि हेरिडिटरी चेंजेस काय असतात? सो तुम्हाला माहिती आहे की हेरिडिटी म्हणजे काय? द ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू दी अनदर जनरेशन वाया जीन्स. जीन्स असतात डीएनए मध्ये, डीएनए असतं क्रोमोझोम मध्ये, क्रोमोझोम असतं न्यूक्लियस मध्ये, न्यूक्लियस असतं सेल मध्ये, सेल असतं बॉडी मध्ये. सो हे सगळं जे आहे तर ते कशामुळे होतंय? जीन्समुळे होतंय. कॅरेक्टर कोणामुळे ट्रान्सफर झाले? जीनमुळे झाले, म्हणजेच डीएनए मुळे झाले, म्हणजेच क्रोमोझोम मुळे झाले, म्हणजेच सेलमुळे झाले. कळतंय तुम्हाला? सो बेसिकली हे सगळं काय आहे? एकदम कनेक्टेड आहे एकमेकांशी. सो ग्रेगोर जोहान मेंडल, योहान पण बोलतात, चालेल, योहान पण चालेल. ग्रेगर योहान मेंडल इज द पायोनियर ऑफ द मॉडर्न जेनेटिक्स. हे तुम्हाला थोडंसं माहिती असलं पाहिजे, आपण ऑलरेडी 9th मध्ये पण बघितलंय की ते मॉडर्न जेनेटिक्सचे पायोनियर म्हणजे इनिशिएट करणारे आहेत, त्यांनी सुरुवात केली याचा अभ्यास करायला. इट टूक अ लॉंग टाइम टू अंडरस्टँड द कन्क्लुजन ऑफ हिज रिसर्च अबाउट हेरिडिटी. त्यांनी रिसर्च केला होता की हेरिडिटी काय असते, कसे कॅरेक्टर ट्रान्सफर होतात, पण या लोकांना उशिरा कळलं. कसे होतात बघा आता. सो इन 1901 द रिझन बिहाइंड द सडन चेंजेस, जे सडन चेंज होतात ना, म्हणजे कधी कधी बघा काय होतं की आपण एक्झॅक्ट आपल्या आईप्रमाणे नाही दिसत, आपल्यामध्ये काहीतरी थोडासा तरी चेंज होतोय ना, की काहीतरी वेगळं कॅरेक्टर आहे आपल्यामध्ये, आपण सेम डिट्टो दिसतो का? नाही दिसत आपण डिट्टो. ठीक आहे, सो हे सडन पण काहीतरी चेंज होत आहे ना, की आईचा क्रोमोझोम जसा आहे तसा आला आणि मी जशी आहे तशी आईसारखी दिसते, असं नाही होत, राईट? सो काहीतरी चेंज होतं, काहीतरी वेगळं असतं, तर हा सडन चेंज होतो. तर हे जे काही सडन चेंजेस आहेत तर ते अंडरस्टँड केलं गेलं म्युटेशनल थिअरीमुळे, जे की दिलं होतं ह्युगो द व्रिसने. म्युटेशनल म्हणजे काय? हे जे सडन चेंज होत आहे ना, काहीतरी सेम असलं पाहिजे पण नाही सेम. ठीक आहे, मी माझ्या सेम आईसारखी दिसली असली पाहिजे पण नाही एक्झॅक्टली सेम, कारण तो सडन चेंज झाला, काहीतरी म्युटेशन झालं. म्युटेशन म्हणजे काहीतरी चेंज झालं. सो हे जे म्युटेशनल थिअरी आहे त्या ती दिली होती ह्युगो द व्रिस यांनी. सो मीन वाईल इन 1902 वॉल्टर सटन जे आहे, अगेन सायंटिस्ट, आतापर्यंत आपण 3 सायंटिस्ट नावं पाहिलेली आहेत. ग्रेगॉर जोहान किंवा योहान मेंडल, ही वॉज द पायोनियर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स. सेकंड आपण पाहिलं ह्युगो द व्रिस, ज्याने म्युटेशनल थिअरी, म्युटेशनची थिअरी दिलेली आहे. थर्ड बघतोय आपण वॉल्टर सटन, की ज्याने बघितलं की पेड क्रोमोझोम्स इन द सेल्स ऑफ ग्रासऑफर. ग्रासऑफर माहितीये ना, तो हिरवा हिरवा असा उड्या मारतो. कधी तुम्ही बागेत वगैरे गेला असाल तर तिथे गवतामधून अशा उड्या वगैरे मारतो, तर ही इज ग्रासऑफर. तर बेसिकली ग्रासहॉफर मध्ये तुम्हाला पेअर्ड क्रोमोझोम्स म्हणजे असं जे क्रोमोझोम आहे हा एक आहे, असे तुम्हाला पेड क्रोमोझोम जे आहे तर ते खूप 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 सारे क्रोमोझोम असे पेअर मध्ये बघायला मिळतात. ठीक आहे, दिस इज वन क्रोमोझोम, दिस इज पेअर ऑफ क्रोमोझोम, दिस इज वन क्रोमोझोम, दिस इज पेअर ऑफ क्रोमोझोम. तर जेव्हा एक सेल्स बनतात, बेबीचे सेल्स जेव्हा बनतात मदर आणि फादर कडून क्रोमोझोम येऊन, तेव्हा हे एक क्रोमोझोम आहे मदरचं आणि हे एक क्रोमोझोम आहे फादरचं, ते मिळून बेबीचं एक क्रोमोझोम बनतं. ठीक आहे, तर तुम्हाला पेड क्रोमोझोम्स बघायला मिळतात ग्रासहॉपर मध्ये. अंटिल इट वॉज नोन टू एनीवन, कोणाला त्याचं आधी ते माहिती नव्हतं. रिसर्च स्टार्टेड इन द डिरेक्शन ऑफ फाइंडिंग द नेचर ऑफ जेनेटिक मटेरियल when it was proved that की जीन्स जे आहेत तर ते कॅरिड केले जातात क्रोमोझोम्सने. सो क्रोमोझोम्स असतात हे तर कळलं होतं, पण क्रोमोझोमच्या आतमध्ये जीन्स आहे तर थोडं अजून रिसर्च करावा लागेल ना. मग नंतर त्यांना रिअलाइज झालं की ऍक्च्युली हे कॅरेक्टर जीन्स घेऊन जातात, जे की डीएनए बनवतात, डीएनए जे की परत क्रोमोझोम्स बनवतात. सो बेसिकली इन शॉर्ट क्रोमोझोम्सच रिस्पॉन्सिबल आहे ट्रान्सफर ऑफ जेनेटिक कॅरेक्टरसाठी. आणि मग त्यांनी या सगळ्या जेनेटिक मटेरियलचा अभ्यास केला की डीएनए काय आहे. मग त्यांना कळलं की ओ, काही लोकांमध्ये म्हणजे काही अॅनिमल्स मध्ये आरएनए पण आहे, मग आरएनए काय आहे, किंवा डीएनएच्या आधी आरएनए पण असतात तर त्यांचं काय काम आहे, हे सगळं काय आपल्याला या चॅप्टर मध्ये बघायचं आहे. थ्रू विच इन 1904 ट्रायो म्हणजे 3 सायंटिस्ट, ओसवाल्ड एव्हरी, मॅकलिन मॅकर्थी आणि कोलिन मॅकलिओड, प्रूव्ड द एक्सेप्ट व्हायरस म्हणजे व्हायरसेस सोडून ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये डीएनए हेच जेनेटिक मटेरियल आहे. म्हणजे जे कॅरेक्टर ट्रान्सफरचं मटेरियल आहे तर ते डीएनएच आहे, एक्सेप्ट व्हायरसेस, कारण व्हायरसेस मध्ये काय असतं? आरएनए असतं. ठीक आहे,
ठीक आहे. आता RNA काय ते आपण पुढे बघूया. In 1961, the French geneticist Francois Jacob and Jacques Monod proposed a model for process of protein synthesis. Protein synthesis म्हणजे प्रोटीन बनवणं. तुम्ही ऐकलं असेल ना, की जिममध्ये जाणारे लोकं प्रोटीन-बिटीन खातात, व्हे प्रोटीन घेतात. तर ते बाहेरून घेतलं. पण आपली बॉडी पण आपण जे काही अन्न खाऊ त्यामधून प्रोटीन बनवते. मग कसे बनवते प्रोटीन? आपल्याला डायरेक्टली चपातीमधून किंवा डायरेक्टली असं म्हणतात ना, अंड खायचं प्रोटीन मिळायला, तर डायरेक्टली त्या अंड्यातलं प्रोटीन आहे असं आपली बॉडी वापरत नाही. त्याच्यामध्ये ती प्रोसेस करते आणि आपल्या बॉडीला सुटेबल असं प्रोटीन बनवते. तर ती जी प्रक्रिया आहे प्रोटीन बनवण्याची, तर त्याचा शोध लागला गेला विथ द हेल्प ऑफ DNA इन बॅक्टेरियल सेल्स आणि मग कळलं की याच्यामध्ये पण DNA इन्व्हॉल्व्ड आहे. इट हेल्प टू अनकव्हर द जेनेटिक कोड हिडन इन DNA. बघितलं असेल ना, हा असा आपला DNA असतो. याच्यामध्ये इथे A लिहितात, इथे काहीतरी लिहितात, इथे काहीतरी लिहितात, इथे काहीतरी लिहितात. ठीक आहे. सो बेसिकली अशा पद्धतीने काहीतरी जो जेनेटिक कोड आहे, ATC जे असतं, जेनेटिक कोड आहे तर तो असतो DNA वरती. तर हा जेनेटिक कोड काय आहे? हे कसं डिसाईड होतं? Aच्या बाजूला कोण, Tच्या बाजूला कोण, हे कसं कळतं? तर हे आपण या चॅप्टरमध्ये पुढे बघायचं आहे. तर thereby the technique of recombinant DNA technology is encouraged. तुम्ही ना 9th हे पण बघितलं असेल. कुठला बरं आपण हां, फॉर एक्झाम्पल माझ्याकडे ना एक व्हाईट कलरचं फूल आहे. ठीक आहे, त्याचा वास कमाल आहे. पण मला ते व्हाईट कलरचं नकोय. मला असं पाहिजे की पिंक कलरचं फूल आणि त्याचा वास कमाल पाहिजे. म्हणजे माझ्याकडे एक व्हाईट कलरचं फूल आहे, एक पिंक कलरचं फूल आहे. मला पिंक कलर आवडतोय. मला व्हाईट कलर नाही आवडत आहे. पण ह्याचा वास चांगला, याचा वास खराब आहे. मग मला एक असं फूल पाहिजे की जे पिंक कलरचं असणार, पण त्याचा वास सुंदर असणार. ठीक आहे. मग मी काय करणार की व्हाईट मधलं वासवालं कॅरेक्टर घेणार, पिंक मधलं कलरवालं कॅरेक्टर घेणार आणि मी एक नवीन फूल बनवणार जे पिंक कलरचं असणार आणि त्याचा वास सुंदर असणार. तर हे कशामुळे मी करू शकले? बिकॉज मी ते कॅरेक्टर घेऊ शकले. बिकॉज मी DNA ला रिकंबाईन करू शकले, की याचा वासचं कॅरेक्टर, याचा कलरचं कॅरेक्टर मी ते काढून घेऊ शकले, मी ते एक्स्ट्रॅक्ट करू शकले. आणि हे कशामध्ये होणार आहे? हेच होतं रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीमध्ये, हेच होतं जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये. तर हेच तुम्हाला प्रोसेस अजून पुढे-पुढे बघायला मिळणार आहेत. ठीक आहे. सो द सायन्स ऑफ हेरिडिटी इज युजफुल फॉर डायग्नोसिस. तुम्ही बघितलं असेल, की कधी-कधी पेरेंट्समध्ये जर हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम असेल, तर त्यांच्या चिल्ड्रनमध्ये पण कोलेस्ट्रॉल हाय असू शकतं किंवा पेरेंट्सला जर डायबिटीज आहे, तर होऊ शकतं की चिल्ड्रनला पण डायबिटीज होईल आफ्टर अ सर्टन एज. तर हे कसं कळतं? तर हे आपल्याला कळतं ना हेरिडिटीमुळे, की पॅरेंटमधलं ते कॅरेक्टर त्या मुलामध्ये आलंय का? हे आपण DNAचा अभ्यास करून जाणून घेऊ शकतो आणि मग त्या मुलाला जर पुढे जाऊन डायबिटीज होऊ शकत असेल, तर त्याने आधीपासून काळजी घेतली पाहिजे. त्याने आधीपासून एक्सरसाइज, डायट सगळं फॉलो केलं पाहिजे. त्याने आधीपासून कुठली डॉक्टरने सांगितली असेल तर ती गोळी घेतली पाहिजे जेणेकरून डायबिटीज एक्स्ट्रीम लेव्हलला जाऊ नये. राइट? सो हे बेसिकली याच्यामध्ये आहे. याच्यासाठी हेरिडिटीचा उपयोग होतो. नेक्स्ट आहे प्रिव्हेन्शन ऑफ हेरिडिटी डिसऑर्डर्स. मग आपण प्रिव्हेंट करू शकतो ना, जर असं काही होणार असेल आधीच आपल्याला कळलं तर. हायब्रिड व्हरायटी जसं की आता मी सांगितलं व्हाईट कलरचा फुलाचा वास आणि पिंक कलर तुला देणार. तर ते असं होऊ शकतं. ॲनिमल्स, प्लांट्स दोघांमध्ये आपण हे करू शकतो. इंडस्ट्रियल प्रोसेसमध्ये, मायक्रोब्समध्ये आपण हे वापरू शकतो. सो बेसिकली हे सगळं काय आहे, हेरिडिटी काय असतं, तर ते आपण इथे जाणून घेतलेलं आहे. किंवा का गरजेचं आहे हेरिडिटीचा अभ्यास करणं हे पण तुम्हाला कळलंय. कारण ते जर आपल्याला कळलं तर आपण खूप सारे आजार वाचवू शकतो. हे सगळं आपण जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये वापरू शकतो. नवीन-नवीन स्पेशीज आपण बनवू शकतो कॉम्बिनेशन करून. इंटरेस्टिंग आहे यार, कमाल आहे. सो आता एक्झॅक्टली हेरिडिटी म्हणजे काय? शोध कसा लागला? का गरजेचा आहे? हे आपण या पार्टमध्ये कव्हर केलं. नेक्स्ट पार्ट जो आपला असणार आहे, त्यामध्ये आपण चालू करणार आहोत, की ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन हे तिघं जे भाऊ आहेत, व्हेरी इम्पॉर्टंट. याच्यावरती तुम्हाला एक्झाममध्ये 100% क्वेश्चन विचारलाच जातो. सो जेव्हा मी तुम्हाला प्रत्येक टॉपिक शिकवेन, त्यावेळेस हे पण सांगेन, की तुम्हाला एक्झाममध्ये काय येतं. यातून एक्झाममध्ये फक्त हे येऊ शकते, की मॉडर्न जेनेटिक्सचे पायनियर कोण आहेत? गेगर, मेंडल आहेत ते लक्षात ठेवायचे. दुसरा पॉइंट हेरिडिटीची डेफिनेशन लक्षात ठेवायचे या पूर्ण पॅसेजमधून. तिसरा पॉइंट, की या ठिकाणी आपण काय पाहिलं, की व्हायरसेस सोडून सगळ्यांमध्ये DNA असतं हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. बाकी जे आहे तर ते आपण नेक्स्ट पार्टमध्ये पाहूयात. जर तुम्हाला हा पार्ट आवडला असेल तर नक्की सांगा, तरच आपण नेक्स्ट पार्टकडे कंटिन्यू करणार आहोत. थँक यू सो मच अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.